टू स्लिम राईट. आजकाल तुम्ही आजी आईला विचारा बरं, त्यांनी कधी PCOD PCOS ऐकलं आहे? ते म्हणतील आमच्या वेळेला असं काही नव्हतं. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. डिसीज हा माइल्डर फॉर्म असतो आणि सिंड्रोम हा इंटेन्स फॉर्म असतो. पण म्हणजे हे आहे तरी काय? हार्मोनल इम्बॅलन्स मुलींमध्ये बायकांमध्ये होतो तेव्हा त्याला PCOD म्हणतात. आता ह्याच्यात बरेचसे सिम्पटम्स आहेत. बऱ्याच बायकांमध्ये हे कधी अति फॅट जमा झाल्यामुळे सुद्धा होतं. म्हणजे काय होतं की खूप सेलभोवती फॅट जमा झाल्यामुळे इन्सुलिन तिकडे पोचू शकत नाही आणि मग मेल हॉर्मोन्स वाढतात आणि ते झाल्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी होते. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्याने PCOD PCOS ओळखला जातो. तर आपण PCOD PCOSचे सिम्पटम्स बघूया. सिम्पटम्समध्ये फर्स्ट सिम्पटम्स असा आहे की इरेग्युलर किंवा स्कॅन्टी पिरियड्स किंवा खूप ब्लिडिंग होणं. स्कॅन्टी पिरियड म्हणजे खूप कमी अंगावर जाणं, हे एक आहे. दुसरी सिम्पटम म्हणजे की थिनिंग ऑफ स्कॅल्प म्हणजे तुमचे केस जाणं, खूप कमी केस होतात आणि थिनिंग ऑफ स्कॅल्प होतं. तिसरी सिम्पटम फेशियल राठ केस येतात, स्पेशली ह्या भागात. तिसरी सिम्पटम. चौथी सिम्पटम्स काही जणांना पिंपल्स येतात किंवा चेहऱ्यावर डाग येतात. आणि चौथी सिम्पटम की वेट गेन होतं बऱ्याच जणांच्या ह्याच्यात. ओके, हे सिम्पटम्स झाले. आता आपण बघूया की ह्या सिम्पटम्स झाल्यावर हे रिपेअर होऊ शकतं का? तर PCOD PCOS ॲज सच पूर्णपणे जात नाही, थोड्याफार प्रमाणात ते रिव्हर्स होऊ शकतं. तर रिव्हर्सलसाठी काय करावं? तर आपली लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी 3 मेजर फॅक्टर्स आहेत. ओके, फूड, दुसरं म्हणजे एक्सरसाइज आणि तिसरं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. हे 3वर आपण आता बोलणार आहोत. फूड आपल्या किचनमध्येच रेमेडी आहे, दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही आहे. पण यू हॅव टू बी व्हेरी सिरियस. आपली लाईफस्टाईल पूर्ण चेंज करायला तयार पाहिजे. फूडमध्ये काय चेंजेस पाहिजे? तर होलसम फूड खावं. होलसम म्हणजे काय? की होल पल्सेस म्हणजे डाळी, कडधान्य, नंतर वॉटर बेस्ड फूड म्हणजे काय? सब्जा बिया किंवा शिंगाडा, हे सगळं इन्क्लूड करावं. प्लांट बेस्ड फूड म्हणजे भाज्या, फळं, हे सगळं खावं. तसंच फायबरयुक्त फूड म्हणजे कच्च्या फळभाज्या किंवा तुम्ही फर्मेंटेड फूड खाऊ शकता की जेणेकरून गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरियाला कमी करू शकतात आणि डायजेशन चांगलं करू शकतात. याच्यामुळे तुमचं ॲब्झॉर्प्शन, मिनरल्स, हे सगळे विटॅमिन्स, हे सगळं चांगल्या प्रमाणात मिळू शकतं. तेच तुम्हाला एक हिंट द्यायची म्हणजे की लाईव्ह फूड खा, डेड फूड खाऊ नका. म्हणजे काय? हे सगळं जे मी आत्ता सांगितलं ते लाईव्ह फूड होतं. डेड फूड म्हणजे काय? आता बरेच जण म्हणतात हो मी घरीच फूड करते. म्हणजे काय? तर म्हणे मी पास्ता करते, पिझ्झा करते, नूडल्स करते. तर हे लाईव्ह फूड नाही आहे, हे डेड फूड आहे. ह्याच्यातनं तुम्हाला काहीही मिळत नाही. तर हे सगळं अवॉइड करा. दुसरं म्हणजे की से नो टू प्लास्टिक्स. बिलकुल प्लास्टिकमधलं फूड खाऊ नका. जे काही प्लास्टिकमध्ये येत असेल म्हणजे काय? रिफाईंड फूड, जे काही पॅकेट फूड आहे ते बिलकुल खायचं नाही आहे. त्याला सिरियसली नो म्हणा. का? तर ह्या प्लास्टिकमधनं तुमचे हार्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. तसंच तुम्ही ॲल्युमिनियममध्ये किंवा नॉनस्टिकमध्ये फूड बनवायचं नाही आणि खायचं नाही. तसंच तुमचे कंटेनर्स म्हणजे ज्याच्यात आपण धान्य भरतो ते पण बघा की स्टीलचे डबे घ्या, काचेच्या बाटल्या घ्या, त्याच्यात तुम्ही धान्य आणि हे सगळं भरा. पण प्लॅस्टिकमध्ये भरलं तर तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स मेसअप होतात. त्यामुळे हे सगळे चेंजेस आणा. तुम्ही मातीच्या भांड्यात किंवा आयनमध्ये किंवा बिडाच्या तव्यामध्ये, बिडाच्या भांड्यांमध्ये असं कुकिंग करायला लागा, जेणेकरून त्याच्यातनं मिनरल्स आणि आयन आपल्याला मिळत राहतं. तुम्ही बघाल तर ॲक्च्युली पहिले खेडेगावांमध्ये हे खूप कॉमन नव्हतं, पण आता तिकडेही प्लॅस्टिकमध्ये सगळं फूड मिळतं. त्यामुळे मी सल्ला देईन की तुम्ही पिशवी घेऊन जा. इव्हन आपण भाज्या जे विकत घेतो त्या पण साध्या कापडाच्या पिशवीत घेऊन जा, तशा फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे तिथूनच प्लॅस्टिक कमी करा. दुसरा पॉईंट आहे एक्सरसाइज. एक्सरसाइजला गत्यंतर नाही. एक्सरसाइज करायची नसेल तर तुम्ही इथेच व्हिडिओ थांबा,
चालेल, काही उपयोग नाही. एक्सरसाइज तुम्ही केल्याशिवाय PCOD, PCOSला तुम्ही मात करू शकत नाही. एक्सरसाइजमध्ये काय करू शकता? कार्डिओ करू शकता किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता किंवा योगामधले काही आसनं करू शकता. जसं काही सेतुबंध आसन आहे, कोणासन आहे, बद्ध कोणासन आहे किंवा तुम्ही हे करू शकता, काय बरं, जेणेकरून वेट्स घेऊन तुम्ही पेल्विक फ्लोअर एकदम स्ट्रॉंग बनवू शकता. तसंच योगामधले कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, जेणेकरून पोटाचे व्यायाम होतात आणि तिथे मूव्हमेंट होते. हे जर एक्सरसाइजेस तुम्ही केले तर तुम्हाला खूप खूप फरक जाणवतो. तिसरा पॉईंट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. ॲक्च्युली मी ह्याला मात्र मॉडर्न लाईफस्टाईलला ब्लेम करेन. फास्ट मॉडर्न लाईफस्टाईल ह्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना PCOD, PCOS होतो. का? कारण उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात. त्यामुळे सर्कॅडियम रिदम सगळं खराब होऊन जातं आणि तुम्हाला जे तुम्ही अगदी चांगले हे बदल आणले, एक्सरसाइज केली, चांगलं फूड खाल्लं, घरातलं फूड खाल्लं, तरीही तुम्हाला हे बदल दिसणार नाहीत, कारण तुम्ही सर्कॅडियम रिदमला सांभाळत नाही आहे. सर्कॅडियम रिदमसाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक खाली आहे, तो प्लीज रेफर करा. ते जर केलं नाही तर उशिरा उठल्याने काय होतं, तर आपलं जे हे फूड डायजेस्ट करण्याची जी पद्धत आहे किंवा जी ॲब्झॉर्प्शन आहे ते बिलकुल होत नाही. म्हणून तुम्ही बघाल तर विटॅमिन्स आणि मिनरल्समध्ये कमी पडते आणि मग काय होतं, तर तुम्ही कितीही चांगलं फूड खाल्लं तर ते तुमच्या अंगी लागत नाही. तर हे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी नीट फिक्स टाईमला झोपायचं आणि फिक्स टाईमला लवकर उठायचं, तसंच एक्सरसाइज करायची आणि तसंच चांगलं फूड खायचं. हे तिन्ही फॅक्टर्स जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हे रिव्हर्सल होईल. सो हे 3 फॅक्टर्स सांभाळले तर तुम्हाला ह्याच्यावर डेफिनेटली मात करू शकता तुम्ही. स्टे फिट विथ स्लिम राईट. सो प्लीज शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ. आणि कसा वाटतोय ते सांगा. काही प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा, त्याच्यावर मी उत्तरं देईन.